विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या रूप पाहता लोचने 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 बधाने वो साजने तोहा विठ्ठल बरमा तोहा विठ्ठल बरमा सुखदाने वो साजने तोहा विठ्ठल बरमा तोहा विठ्ठल बरमा माधव तोहा विठ्ठल बरमा सुकृताचे जोडे बहुता सुकृताचे जोडे बहुता सुकृताचे जोडे बहुता सुकृताचे जोडे मरणे विठ्ठले आवडे तोहा विठ्ठल बरमा तोहा विठ्ठल बरमा
न लगे मरावे न लगे मरावे न लगे मरावे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे ऐसा ठाव दिला देवे
का? आज या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्यांचं गायन आणि वारकरी संप्रदाय जपलेले असे ज्या ठिकाणी बोलवून सुद्धा कितीतरी लोक त्यांच्यासाठी बोलवून कंटाळून गेली तरी महाराज त्यांना वेळ मिळाला नाही. आज महाराजांच्यामुळं आणि आमच्या हरिभाऊचं काहीतरी पुण्य असेल, आमच्या कदंब परिवाराचं काहीतरी पुण्य असेल म्हणून या ठिकाणी पंढरीनाथ महाराज आरू बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे कुलदीप महाराज आमचे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल पहिल्यांदा कदम परिवाराच्या वतीनं त्यांचा ऋणनिर्देश. या ठिकाणी चाल बाबा आणि कुलदीप महाराज हे या ठिकाणी पहिली चाल त्यांची होत आहे. न लगे मरावे 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 लगे मनावे
ऐसा ठाव ऐसा ठाव ऐसा ठाव उपकारासाठी माझ्या 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 उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी उपकारासाठी
मुनकंठी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन श्री चरण संतसिया सुधारे चरण संतसिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तारो गुरुदास गुरुदास तुका प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबबाराय आम्ही पारमार्थिक जीवनामध्ये कोणती साधना केली आणि त्या साधनेच्या जोरावर भगवान परमात्म्याने आम्हाला कोणत्या सिद्ध अवस्थेला नेऊन ठेवलं याचं वर्णन करणारा असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज अगदी दुःखद अंतःकरणानं आज ज्यांच्या नावापुढे आपल्याला कैलासवासी असं लावावं लागतं असे कैलासवासी श्री हरी ज्ञानदेव कदम यांचं हे प्रथम पुण्यस्मरण म्हणजेच पहिलं वर्ष श्राद्ध आहे आणि या श्राद्धाच्या संबंधानं आपण ही सेवा करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत. खरं पाहायला गेलं तर अगदी अल्प वयामध्ये त्यांची जीवन यात्रा परिपूर्ण झालेली आहे. म्हणजे खरं तर अपघाती निधन व्हावं म्हणजे कमी वयामध्ये त्यांचं जाणं झालं. खरं सांगू काय एखाद्या म्हाताऱ्या माणसाचं वर्ष श्राद्ध करणं काही वाटत नाही बघा, पण तरुणाचं वर्ष श्राद्ध करायचं म्हटलं की पहिला प्रश्न बोलणाऱ्यालाच पडतो की आता काय बोलावं. हा पहिला प्रश्न पडत असतो. अगदी चांगला गुणवान असणारा सर्वांगानं संपन्न असणारा असा मुलगा अगदी थोड्या कालावधीमध्ये त्याची जीवन यात्रा संपली बघा. खरं सांगू काय पण याला एकच आधार आपल्याला पाहायला मिळतो, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. याच्या पलीकडे याविषयी काही बोलता येत नाही बघा. आणि कितीही बोलायचं ठरवलं तरी वक्ता सुद्धा बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही? मला आमच्या अभि महाराजांनी आल्याबरोबर सांगितलं, महाराज ज्याला शत्रू असा कोणीच नाही बघा. अगदी कोणालाही कधी वाईट शब्द ज्यानं मुखातून कधी काढला नाही. आपलं काम भलं, आपला परिवार भला आणि आपलं करणं जे आहे ते भलं अशा वृत्तीनं राहणारा मुलगा. आणि अगदी अल्पायुष्यामध्ये त्यांना हे जाणं झालं. पण परिवाराला एकच विनंती आहे, जरी तो गेला असेल
तरी आता दुःख करत बसायचं नसतं. त्याला शास्त्रातला आधार आहे. शास्त्र बोलतंय आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा निर्णय आपल्याला असा आहे. काय निर्णय महाराज? अन्य धर्मानुसार अन्य विधी आपल्याला पाहायला मिळतात. ख्रिश्चन धर्मियांमध्ये असा आहे, व्यक्ती गेला आणि त्याचा विधी झाला की त्याचा विषय संपला, परत पुढे त्याचं काही केलं जात नाही, असं ख्रिश्चन धर्मात आहे. इस्लाम धर्मामध्ये 40 दिवसाचं त्यांचं ते सगळं कर्म आहे. 40 दिवसापर्यंत ते सगळं कर्म ते करतात. 40वा दिवस संपला की तिथून पुढं मात्र कोणताही विधी केला जात नाही. 40 दिवसाचा त्यांचा विधी आहे. पण आपली हिंदू धर्म संस्कृती हे आपल्याला सांगते की आपले कर्म हे अगदी थोड्या दिवसापुरते आहेत असं नाही. एखादा व्यक्ती आपल्यातून गेला की मग अंत्यविधी आहे, सावडण्याचा विधी आहे, दशक्रियेचा विधी आहे, 13व्याचा विधी आहे, 14व्याचं गोड जेवण आहे. एवढंच नाही, प्रति महिन्याला परत श्राद्ध कर्म आहे. आणि असे 12 महिन्याचे 12 श्राद्ध म्हणजेच 12वं वर्ष श्राद्ध आहे. असं वर्ष श्राद्धापर्यंतचे विधी आपल्याला आपल्या संस्कृतीनं सांगून दिलेले आहेत. आपल्याला श्राद्ध कर्म करावं लागतं. का करावं लागतं त्याचं विस्तृत वर्णन गरुड पुराण नावाच्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. 3 प्रकारचे श्राद्ध करा असं गरुड पुराण आपल्याला सांगतंय. कोणकोणते? पहिलं सांगितलेलं आहे नवश्राद्ध, दुसरं सांगितलं नवमिश्र श्राद्ध आणि तिसरं सांगितलेलं आहे पुराण श्राद्ध. हे 3 श्राद्ध करा असं गरुड पुराण आपल्याला बोलतं. कसे करा? ज्या दिवशी आपल्या घरातली व्यक्ती गेली तेव्हापासून दशक्रियेपर्यंत ज्या श्राद्धादी क्रिया आपण करतो त्याला नवश्राद्ध म्हणा असं गरुड पुराण बोलतंय. दशक्रिया झाला की मग दशक्रियेपासून 1 वर्ष होईपर्यंत ज्या श्राद्धादी क्रिया आपण करतो त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणा. त्या कशा आहेत? 13वा, 14वा म्हणजे गोड जेवण आहे. त्यानंतर 1 महिना त्या तिथीला पूर्ण झाला की आपण म्हणत असतो आज आमच्याकडं महिना आहे, पण त्याला गरुड पुराणातलं नाव आहे मासिक श्राद्ध. प्रति महिन्याला केलं जाणारं हे श्राद्ध आहे. बरं तेही का करावं? गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्या जीवात्म्याला एका नगरात थोड्या वेळाची विश्रांती दिली जाते. आता त्या नगरांची नावं सुद्धा भयानकच आहेत. क्रूर नगर, क्रौच नगर, मग ते संयमनी नगरापर्यंत अशी वेगवेगळी नगरं ते सांगितलेली आहेत. आणि त्या नगरामध्ये त्या जीवात्म्याला थोड्या वेळाची विश्रांती प्राप्त होते. आणि म्हणून आपण इथे महिना भोजन घालत असतो. म्हणून ते प्रति महिन्याला केलं जाणारं ते एक श्राद्ध आहे. म्हणून मासिक श्राद्धही आपण करतो. म्हणजे दशक्रिया ते 1 वर्ष होईपर्यंत ज्या श्राद्धादी क्रिया आपण केल्या त्यालाच गरुड पुराणाने नवमिश्र श्राद्ध असं म्हटलं गेलेलं आहे. आणि वर्ष श्राद्ध झालं म्हणजे संपलं असं होत नाही. बघा गरुड पुराणात वर्णन आहे एका जीवात्म्याच्या संबंधानं 1 वर्षामध्ये 84 श्राद्ध करा असं गरुड पुराण आपल्याला बोलतंय. पण खरं सांगा 365 दिवसामध्ये 84 श्राद्ध करणं हे सोपं आहे की अवघड आहे? अवघडच आहे. बघा एवढे श्राद्ध करणं आपल्याला शक्य होत नाही आणि त्याचं ज्ञानही आपल्याला नाही. मग धर्मशास्त्र सांगतंय एखादी क्रिया जर अनेक वेळा करणं आपल्याला शक्य नसेल तर काय करा? कमीत कमी ती 3 वेळेला करा. कोणतीही क्रिया 3 वेळेला करणं म्हणजे ती असंख्य वेळा केल्यासारखी आहे. उदाहरणच द्यायचं ठरलं तर साहजिक एखाद्या माणसाचं आपलं जर भांडण लागलं तर त्या भांडणात आपण त्याला म्हणत असतो 3दा सांगितलं या तुला. आपण काय म्हणतो? 3दा सांगितलं. म्हणजे 3दा सांगणं म्हणजे अनेक वेळा सांगितल्यासारखं जसं आहे तसं कोणतीही क्रिया 3 वेळेला करणं म्हणजे ते अनेक वेळा केल्यासारखी आहे. म्हणून गरुड पुराणानं सांगितलंय 84 श्राद्ध करणं शक्य नाही तर मग काय करा? कमीत कमी 3 वेळेला त्यांचं स्मरण करा. केव्हा केव्हा? भाद्रपद महिन्यामध्ये पितृ पंधरवडा येतो तेव्हा एकदा पितरांचं स्मरण करा. अक्षय तृतीया नावाचा दिवस आहे तेव्हा एकदा स्मरण करा.
आणि ज्या तिथीला आपल्या घरातली व्यक्ती गेली ती त्यांची तिथी कायमस्वरूपी पुण्यतिथी म्हणून लक्षात ठेवा आणि त्या दिवशी त्यांचं स्मरण करा. असं 3 वेळेला स्मरण करणं यालाच गरुड पुराणाने पुराण श्राद्ध असं म्हटलं गेलेलं आहे. 3 प्रकारचे श्राद्ध करा असं सांगितलं. पण मी सांगून गेलो या परिवाराला विनंती आहे, अति दुःख करू नका. का करू नका? कारण आजपर्यंत त्या जीवात्म्याला पुढची गती प्राप्त झालेली नसते असं आपल्याकडे शास्त्र बोलतंय. आणि मग शास्त्र सांगतंय एखाद्या व्यक्तीनं रस्त्यानं पुढं चालायचंय आणि मागून आपण त्याला हाका मारतो. मागे तर येता येत नाही, पण मागे आपल्याकडं पाहणं आणि पुढं चालणं सोपं जातं का अवघड जातं? करा ना प्रयत्न तुम्ही. रस्त्यानं पुढं चालायचं, मागं बघायचं आणि पुढे चालायचं. ते चालणाऱ्या व्यक्तीला जड जातं. ते चालणं त्यांना सोपं राहत नाही. आणि म्हणून आपण त्यांच्या नावानं जितका खेद करू तेवढं दुःख त्या जीवात्म्याला होत असतं. आणि म्हणून आपण जास्तीचा खेद करू नये असं शास्त्राचं वचन आहे. मग काय करावं? त्या जीवात्म्याच्या संबंधानं ज्ञानेश्वरीची गाथ्याची पारायण करावी. त्या जीवात्म्याच्या संबंधानं अन्नदान करावं. त्या जीवात्म्याच्या संबंधानं नामसंकीर्तन करावं असं शास्त्र आपल्याला बोलतंय की जेणेकरून काहीतरी पुण्य अर्जित व्हावं आणि त्या जीवात्म्याला त्याची प्राप्ती व्हावी. या हेतून आपल्याला हे विधी सांगितलेले आहेत. म्हणून आज आपण हे श्राद्ध करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. पण बरीच मंडळी म्हणतील महाराज का म्हणून श्राद्ध करावं असाही प्रश्न काही लोकांचा आहे. कारण श्राद्ध कर्म करा की न करा असाही विचार करणारी बुद्धिजीवी मंडळी भरपूर जन्माला आलेली आहेत बघा. मग मला वाटतं श्राद्ध कर्म करावं की न करावं हा प्रश्न जर उपस्थित असेल तर मला वाटतं ही शंकाच घेऊ नये. आपण का श्राद्ध कर्म करावं असं जर कोणी मला विचारेल तर मी तर उत्तर सांगेल ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून करावं. ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगून दिलं ना का सोम सूर्य ग्रहणे एवनी करविते पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्ञानोबाराय सांगतात म्हणून श्राद्ध कर्म केलं पाहिजे. पण एवढं असूनही जर कोणी म्हणेल नाहीच केलं तर काय बिघडतंय असं जर कोणी म्हणत असेल तर मला त्याचेही उत्तर मिळाले आणि त्याच 2 ग्रंथातले उत्तर मिळाले की ज्या ग्रंथांना आपल्या वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन
विठोबाचे कोळी कन्या होती ते सात्विक कोळी कन्या होती ते बोलतायत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. या दोन ग्रंथांमध्ये दोन पुरावे पाहायला मिळतात. ऐका, पहिला पुरावा आपल्याला श्रीमद भागवतात पाहायला मिळतो. श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितले. त्या नरकामध्ये पुम नावाचा एक नरक सांगितलेला आहे. पुम नाम तारयते. पुम नावाचा नरक सांगितलेला आहे. ऐका, त्या पुम नावाच्या नरकामध्ये कोणाला पडावं लागतं त्याचं वर्णन आहे. ज्याच्या संबंधानं या मृत्यू लोकामध्ये पिंडदानादी क्रिया होत नाहीत त्यांना त्या पूत नावाच्या नरकात पडावं लागतं. हा दोष निर्माण होतो. म्हणून पिंडदानादी क्रिया करा असं आपल्याला श्रीमद भागवत बोलतंय. तर श्रीमद भगवद्गीतेतही आपल्याला दोष सांगून दिला. मला वाटतं पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुनानं देवाला सांगितलं, सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे अच्युत रथम स्थापय, पण कुठे? सेनयोहु उभयोः मध्ये, दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा असं म्हटल्याबरोबर तो रथ नेऊन उभा केला. पण कोणाच्या समोर? दुर्योधन, दुःशासन. हो नाही ना, त्यांच्या समोर केला असता तर मला वाटतं शंख फुकण्याची वाट अर्जुनानं पाहिली नसती. महाराज अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला. तो भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य यांच्या समोर नेऊन उभा केला. आणि मग मात्र अर्जुन म्हणतो, देवा अरे मी कोणाशी युद्ध करायला आलो? ज्ञानोबा म्हणतात या रणांगणामध्ये कोण आलेलं आहे? येथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ. ज्ञानोबा म्हणतायत, अर्जुन म्हणतो, देवा अरे कोणी माझे मामा आहेत, कोणी माझे बंधू आहेत, कोणी माझे सासरे आहेत, तर कोणी मेहुणे आहेत. मग सगळे आप्तेष्ट माझ्यासोबत युद्धाला आलेत. आणि जर मी यांना मारलं तर काही दोष माझ्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. कोणते दोष निर्माण होणार आहेत? अनेक दोष सांगितले. पहिलाच दोष सांगितलाय, कुळहरणी पातके तिथे अंगी जडती अशेके, तये वेळी तू कवणेके देखावासे. अर्जुन म्हणतो, देवा अरे काय होईल? जरी वधू करुणी गोत्रजांचा तरी वसवटा होऊनी दोषांचा, मज जोडलासी हातीचा तू दुरी होशी. अर्जुन म्हणतो, देवा अरे जर मी माझ्या कुळाचा संहार केला तर माझ्या ठिकाणी कुळहरणाचा म्हणजे कुळघाताचं पाप मला लागणार आहे. आणि मग कुळाच्या वधाचं पाप जर मला लागलं तर अर्जुना काय त्या जगण्यात उपयोग आहे? म्हणजे मला वाटतं नाही सगळी श्रीमद भगवद्गीता कळाली तरी चालेल. कमीत कमी पहिल्या अध्यायातून आपल्याला हेच शिकलं पाहिजे, आपल्यातले आपल्यात भांडणं करत बसू नका. एवढं तरी शिकलं पाहिजे. कारण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काढ, आपल्यातल्या आपल्यात तरी भांडण करू नये एवढं जरी कळालं तरी सार्थकी आहे. नाहीतर आजकाल आम्हाला भावकीचीच व्याख्या करावी लागते. जे असताना नीट जगू देत नाहीत आणि ज्यांच्याशिवाय मरता येत नाही. ते मेल्यावर सगळ्या कामाला तेच लागतात ना. अवघड आहे. म्हणजे हा दोष निर्माण होणार आहे तर तो दोष होऊ नये. आणखीन दोष सांगतायत. अर्जुन म्हणतो, देवा अनंत जन्म पुण्य केलं आणि देवा तुला प्राप्त करून घेतलेला आहे, तुला जोडलाय. आणि जर माझ्या ठिकाणी पाप निर्माण झालं तर देवा तू माझ्या जवळ राहणार नाहीस, निघून जाशील. आणि मग ज्ञानोबरांना सुद्धा हरिपटात बदल करावा लागला असता. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना आणि द्वारकेचा राणा. आता पाप झाल्यावर कसं पांडवा घरी म्हणता? मला सांगायचं काय देव. आणि ऐका, हे दुसरं कारण आहे. तर तिसराही दोष सांगितलेला आहे, पतंती पितरो. आणि त्याच न्यायाला अनुसरून हा समस्त कदम परिवार आज या मुलाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज हे विधी करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. आमचे आदरणीय गुरुस्थानी असणारे आमचे हरिभक्तीपरायण धनंजय महाराज कदम, आदरणीय महाराजांच्या नियोजनातून हे सगळं नियोजन आहे. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर या कदम परिवारामध्ये दोन आमचे रत्न आहेत. एक आमचे अभि महाराज आणि आमचे ऋषिकेश महाराज.
आज तेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर मला शाळेत ज्यांनी शिकवलं ते आमचे कदम सर पण आज उपस्थित आहेत. म्हणजे बरं का अण्णा, म्हणजे सरांचं महतीच अशी आहे महाराज, आजही सर आम्हाला सर दिसले की तोच आदर आणि तेच प्रेम अंतःकरणात निर्माण होतं. का? कारण त्यांनी आम्हाला नीट शिकवलं. आणि मग चाणक्यचं वाक्य आठवतं. आर्य चाणक्य म्हणतो, शिक्षक साधारण नहीं होता, प्रलय और निर्माण उसकी गोद में खेलते हैं. म्हणजे शिक्षकांचं काय स्थान आहे ते आज त्यांना पाहिल्यावर लक्षात येतं. सर वर्गात आले आणि नुसतं फळ्यावर लिहिलं ना बीजगणित, तर मला वाटतं मोती सुद्धा कमी चमकतील एवढा अक्षर भारी आहे. काही विचारा, म्हणजे अगदी पार यष्ट्यांच्या नंबरसह सगळं विचारा. अगदी सर्वांगानं परिपूर्ण असणारे आमचे सर आज उपस्थित आहेत. ते या परिवाराचे सदस्य आहेत आणि म्हणून तेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझं एक वाक्य आहे. आता ते वाक्य बोललो की ते त्यांनाच आवडत नाही, पण खरं सांगतो, माझी तरी प्रामाणिक इच्छा आहे आणि नारदांच्या गादीवर खोटं बोलणार नाही. मला माझ्या शरीरातला शेवटचा श्वास घेताना मला मरते समयी सुद्धा अण्णांचे स्वर ऐकून मरायचंय. बघा, त्यांचे स्वर ऐकून मरायचंय. अगदी गोड गायन ज्यांचं आहे, खरं तर आम्ही त्यांना अभिनव गंधर्व म्हणत असतो. खरं सांगू काय, स्वर्गातले देव सुद्धा फिके आहेत महाराज यांच्या पुढं. स्वर्गातले देव इंद्राला रिझवायला गात असतील, पण आमच्या अण्णांच्या गाण्यानं पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा नक्की रिझत असेल. बघा, आणि म्हणून असं ज्यांचं गोड गायन आहे असे परम आदरणीय आमचे अण्णा आज तेही उपस्थित आहेत. म्हणजे खरं तर ते आमच्या गावात सप्ताहाला आहेत. 3 दिवस आमच्या गावात येतात दरवर्षी. पण खरं सांगू काय, काहीतरी आमच्या गावाचंच भाग्य आहे. बघा, कर्दनवाडी गावाचं आमच्या भाग्य आहे की ते आम्हाला 3 दिवस तरी मिळतात. चाल सांगायच्या अगोदरच महाराज बोलले बघा की कितीही बोलवून ज्यांचा वेळ मिळत नाही असे महाराज आज उपस्थित राहिले. खरं तर आमच्या गावात आले हे आमच्या गावाचं भाग्य आहे आणि ते आज इथं कीर्तनाला उपस्थित राहिले हे खरं तर माझं भाग्य किती आहे मला माहिती नाही, पण मला वाटतं या हरीचं भाग्य नक्की असलं पाहिजे. बघा, नक्की त्याचं भाग्य असलं पाहिजे. जीवनभर तो जे जगला ना, हे कधी कोणाला त्यानं दुखवलं नाही. म्हणून मला वाटतं त्याच्या या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अण्णा उपस्थित आहेत. आणि खरं सांगू काय, जिथं ते आहेत तिथं पंढरीनाथ परमात्मा नक्की आहे, नक्की तो उपस्थित आहे आज. म्हणून तेही आज उपस्थित राहिले. महाराज मला म्हटले, महाराज अण्णा आपल्या सप्ताहाला आलेत, घेऊन या. आता खरं सांगू काय महाराज, आम्ही त्यांच्याकडं पाहत पाहत मोठे झालोय. अगदी लहानपणापासून आम्ही बाबांजवळ गेलो तेव्हापासून त्यांना पाहतोय. म्हणजे ते आमच्या गुरुस्थानी आहेत. आणि आमच्यासारख्या येड्याच्या कीर्तनाला त्यांनी साथ करावी. आम्हाला स्वर किती येते कळे ना, आणि अशांच्या कीर्तनात त्यांनी साथ करावी एवढा अधिकार आमचा निश्चित नाही. पण महाराजांच्या आग्रहाखातर आज ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण कुलदीप महाराज, म्हणजे तुम्ही तर ऐकलं असेल, अण्णांच्या मागे साथ करायची हे बी अवघड आहे महाराज. पण असं वाटतं त्या दोघांनी गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. म्हणून आमचे हरिभक्तीपरायण कुलदीप महाराज आज तेही उपस्थित आहेत. त्यांचं तर खरं पायाचं ऑपरेशन झालंय, पण तरी ते उभे राहिले. मला वाटतं हे माझ्यावरचं प्रेम नाही, आमच्या गावावरचंच प्रेम आहे. एवढ्या मोठ्या अपघातातून सुद्धा पाय ऑपरेशन आहे महाराज, उभा राहता येत नाही, पण तरी ते म्हणले नाही महाराज तुमच्या गावात येतोच म्हणे. म्हणून ते आले. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि आता ज्यांच्याविषयी मी न बोललेलंच बरं आहे. का बोलू नये, कारण असं आहे महाराज, आमचे शरीर 2 आहेत पण आमचे जीव मात्र 1 आहेत. कारण आम्ही बाबांकडं असल्यापासून आणि संस्थेत आम्ही शिकत असल्यापासून आम्ही एका पाठाला जे शिकलो आणि भामचंद्र डोंगरावर सुद्धा ज्यांच्यासोबत आम्ही राहिलो, आमचे आदरणीय दादा हनुमान दादा आज तेही उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या परिसराचं वैभव, मग आमचे हरिभक्तीपरायण नाना महाराज आमचे गुरुजी आहेत, त्यांचंही कीर्तन ऐकलं बरं का मानकरवाडीत मी. आज सरही उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञात अज्ञात सर्व मंडळी, त्याचबरोबर गोड अशी मृदंगाची साथ आमच्या इकडून ऋषिकेश महाराज आहेत आणि इकडून गणेश महाराज आहेत. अगदी काय म्हणा, जोड्या असाव्या तर अशा असाव्या बघा. म्हणून
असे महाराज मंडळी उपस्थित आहेत. आणि सर्वात आनंदाची गोष्ट ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा आहे मला वाटतं ती सगळी आमची बालगोपाल महाराज मंडळी. या सर्वांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करतो आणि अभंगाच्या चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकरता आपण प्रवृत्त झालो. जो अभंग सेवेकरता मी निवडलेला आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, न लगे मरावे, आम्हाला मरावं लागणार नाही अशी भाषा महाराजांची आपल्याला पाहायला मिळते. पण मला वाटतं याच शब्दांवर आपल्याला निश्चित शंका आल्याशिवाय राहत नाही. का बरं? कारण न लगे मरावे अशा अवस्थेवर जाणं कुठं शक्य आहे देवा? म्हणजे या मृत्यूलोकाचा नियम आहे, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. म्हणजे या मृत्यूलोकामध्ये जो जो जन्माला आला त्या त्या प्रत्येकाच्या वाट्याला मरण हे निश्चित आहे. उपजली या पिंडा मरण सांगाते. जो व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येकाच्या वाट्याला मरण आहे का असं कोणाला इथं बसलेल्यांपैकी वाटतंय की मी मरणार नाही? असं जर कोणाला वाटत असेल, असा आत्मविश्वास कोणाला असेल की मी मरणार नाही, असं जर कोणी असेल तर हात वर करा बरं. नाही बघा, एकही हात वर नाही. आणि तुम्ही माझ्या बी हाताकडे बघू नका, तो दाखवाय केलाय. कोण मरणार नाही हो? या जगतामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला मरण हे निश्चित आहे. संतांनी तर सांगून दिलं, या मृत्यूलोकाचा नियमच आहे. या लोकाचं नावच दिलंय मृत्यू लोक. ज्या लोकामध्ये मृत्यू हा अटळ आहे असाच हा मृत्यू लोक आहे. या लोकामध्ये कोणी कायमस्वरूपी राहत नाही. संत महात्मे तर बोलतायत सामान्य जीव राहत नाही. याच्यात काय नवले? येथ नाही ऊर आले अवतार, आले अवतार, येथ नाही ऊर आले अवतार, आले अवतार, येरते पामर जीव कीती, येरते पामर जीव कीती, येरते अवतार, एरते पामर जीव किती. या मृत्यूलोकामध्ये ज्या अवतारानं भगवान परमात्मा आला त्याच अवतारानं त्याला कायमस्वरूपी राहता आलेलं नाही. तर मग सामान्य जीवाची गोष्ट करता कुठे? एरते पामर जीव किती. आपली काय गोष्ट आहे? कारण या मृत्यूलोकामध्ये मरण हे अटळ आहे. एका बहादरानं ते चुकवण्याचा प्रयत्न केला. अशी तपश्चर्या करून घेतली आणि ती तपश्चर्या पाहून भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवांनी सांगितलं, माग बाबा, काय मागायचंय? त्यानं मागायला सुरुवात केली, ब्रह्मदेवा मला अमर करा. ब्रह्मदेव म्हटले, बावळ्या घरी जा आणि गीता वाचून ये. अरे आप ब्रह्मभोना लोका पुनरावर्तीन अर्जुन. अरे ब्रह्मदेव सुद्धा मरणार आहे. ब्रह्मदेव म्हणतो, मीच मरणारा आहे, तर मी तुला अमर कसा करू बाबा? मग सांगितलं, दुसरं काही माग. मग त्यानं असं डोकं चालवलं, असं काही मागायचं की मरणच आलं नाही पाहिजे. मग त्यानं मागायला सुरुवात केली, तुम्ही म्हणता ना मरण येणार, तर मग एक करा, मला दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, जमिनीवर नको, आकाशात नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, पशुकडून नको, मनुष्याकडून नको. एवढंच नाही, श्रीमद भागवतात वर्णन आहे,
त्यानं मागितलं ब्रह्मदेवांना, ब्रह्मदेवा तुम्ही तयार केलेल्या सृष्टीतल्या कोणाही कडून नको असं म्हटला. ब्रह्मदेव तथास्तु म्हणत राहिले. आता याला वाटलं अहो मरतच नाही आता, असा फाजील आत्मविश्वास त्यानं धरला. त्याचा परिणाम काय, महाराज उन्मत्त झाला आणि मग देवानं त्याला सगळ्या नियमात बसवून मारला का ठेवला, म्हणजे तुम्हाला समजेल अशा भाषेत, सगळ्या नियमात बसवून त्याचं अनुदान मंजूर केलं का मागं ठेवली फाईल? केलं ना मंजूर. तो म्हटला होता घरात नको, बाहेर नको, अहो त्याला उमऱ्यात पकडला. तो म्हटला होता दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळी पकडला. तो म्हटला होता जमिनीवर नको, आकाशात नको, मांडीवर आडवा केला. तो म्हटला होता सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, अहो नखानं विदारला. तो म्हटला होता पशुकडून नको, प्राण्याकडून नको. ऐका झालं काय, मनुष्याकडून नको, पशुकडून नको असा तो म्हटला. देवानं मिलित अवतार भगवान नृसिंहाचा धारण केला आणि तो म्हटला होता ब्रह्मदेवा तुम्ही तयार केलेल्या सृष्टीतल्या कोणाही कडून नको. ब्रह्मदेव म्हणतायत अरे बाबा मीच त्याच्या सृष्टीतला आहे, तो कुठं माझ्या सृष्टीतला आहे. म्हणजे सगळ्या नियमात बसवला आणि त्याचा वध झाला. म्हणजे ऐका या मृत्यूलोकामध्ये कोणीच कायमस्वरूपी राहत नाही. पण बरेच लोक म्हणतील महाराज अहो कोणी पाहिला हिरण्यकश्यपू आणि कोणी पाहिला भगवान नृसिंह, आम्हाला पटत नाही. मग ऐका तुम्हाला पटण्याकरता जरा अर्वाचीन उदाहरण देतो. एक बहादर असा या मृत्यूलोकात जन्माला आला की त्याच्या दोन इच्छा होत्या. एक इच्छा होती मी म्हातारा दिसू नये आणि दुसरी इच्छा होती मी मरू नये. म्हातारा दिसू नये याच्याकरता त्यानं सर्जरी करून घेतली होती आणि मरू नये म्हणून तो 5 डॉक्टर सोबत घेऊन फिरायचा. पण नवल ऐका मेला आणि अगदी वयाच्या 56व्या वर्षी मेला. असा मेला आणि लोकांनी त्याच्याविषयी एवढं सर्च केलं की ते गुगल जे लोकांना म्हणतंय बोल के तो देखो असं म्हणणारं गुगल, पण महाराज ते सुद्धा काही वेळा करता हँग झालं होतं. एवढ्या लोकांनी त्याच्याविषयी सर्च केलं, एवढा जगप्रसिद्ध होता. लय ताणत नाही त्याचं नाव सांगतो मायकल जॅक्सन. त्याला वाटत होतं म्हातारा दिसू नये म्हणून सर्जरी करून घेतली होती आणि त्याला वाटत होतं मरू नये म्हणून 5 डॉक्टर सोबत घेऊन फिरत होता. पण तरीही मेला. म्हणजे या मृत्यूलोकामध्ये मरण हे अटळच आहे. चला मी तुम्हाला एक महाभारतातला दृष्टांत सांगतो. ज्या वेळेला त्या कुरुक्षेत्रावरती चक्रव्यूहाची रचना कौरव सैन्यानं केली आणि त्या चक्रव्यूहाचं भेदाचं ज्ञान हे कोणाला आहे लक्षात आलं, अहो ते तर अभिमन्यूला आहे. चक्रव्यूहाचा भेद करण्याचं ज्ञान अभिमन्यूकडं आहे. अभिमन्यू म्हटला मी चक्रव्यूह भेदण्याकरता जातो. महाराज अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याकरता गेला. अभिमन्यूने त्या चक्रव्यूहाचा भेद केला. पण महाराज त्याचं दुर्दैव हे होतं चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान होतं पण त्यातून परत बाहेर पडण्याचं ज्ञान नव्हतं. परिणामी या दुष्ट कौरव सैन्यानं चहूबाजूने त्याला घेरलं आणि महाराज त्या अभिमन्यूचा वध झाला. बघा अभिमन्यू रक्ताच्या धारोळ्यात पडला. संध्याकाळी युद्ध समाप्त झालं आणि मग पांडवांच्या शिबिरामध्ये सगळीकडे हाहाकार झाला. अगदी लहान वयात असणारा ऐन तारुण्यात आलेला तो अभिमन्यू चक्रव्यूहाचा भेद करण्याकरता गेला आणि त्या चक्रव्यूहाच्या भेदामध्ये तो धारातीर्थी पडला. महाराज ते पांडव त्या रणांगणामध्ये धावत पळत यायला लागले. पांडव धावत पळत येतील याच्यात नवल नाही. महाराज हा स्वतः कृष्ण परमात्मा त्या रणांगणामध्ये धावत आलाय आणि तो अभिमन्यूच्या नावानं हाका मारतोय. अभिमन्यू अभिमन्यूला हाक मारतो. भेटायला तयार नाही. पण एवढ्यामध्ये त्या सगळ्या त्या प्रेतांमध्ये एके ठिकाणी अगदी प्राणकंठाशी आणून राहिलेला तो अभिमन्यू, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो अभिमन्यू, अहो त्यानं देवाला पाहिलं. देवानं त्याला पाहिलं. देव धावत पळत त्याच्या जवळ गेला. त्या रक्ताच्या थारोळ्यात भगवान परमात्मा खाली बसला
आणि त्या अभिमन्यूचं डोकं उचलून आपल्या मांडीवर घेतलं आणि स्वतः भगवान परमात्मा रडायला लागलाय. भगवान परमात्मा अश्रू ढाळतोय. भगवान परमात्म्याच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अभिमन्यू की ज्याच्या आता प्राण कंठाशी आलेले आहेत, पण असा अभिमन्यू देवाला बोलतोय, देवाला म्हणतो, देवा रडू नका म्हणे, देवा मरते समयी तुमचा रडका चेहरा पाहून मला मरायचं नाही देवा, मला तुमची तीच छबी देवा पाहिजे की ज्या छबी करता भीष्माचार्यांनी सुद्धा तुम्हाला प्रार्थना केली. तुम्ही एक करा, एवढंच करा की ज्या वेळेला माझं मरण येईल ना त्यावेळेला तुम्ही माझ्या डोळ्यासमोर मला दिसावे, तुम्ही माझ्या जवळ असावे. अशीच प्रार्थना भीष्माचार्य भगवान परमात्म्याला करतायत ना. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले, हे इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, इतना तो करना भीष्माचार्यांनी त्या देवाला प्रार्थना करावी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. हो, ज्या वेळेला आमच्या शरीरातून प्राण जातील ना त्यावेळेला देवा तुम्ही आमच्या समोर असावेत. हो, तुमची ती सुंदर अशी ती हास्य नर्म भिस्य आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा गे, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा गे, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा गे, आता दृष्टी पुढे
महात्म्याची ती छबी आमच्या डोळ्यासमोर असावी. आता दृष्टी पुढे ऐसाची तो राहे. भक्त महात्म्याची तर प्रार्थना काय असते. ज्या वेळेला रणांगणात एखादा शूर धारातीर्थी पडावा, त्यावेळेला जर सगळी गिधाड कावळे सगळंच्या सगळं त्याच्या शरीरातला तो मेद मांस ते सगळे खात जरी असतील ना, तरी त्या भक्ताची प्रार्थना त्या कावळ्यांना सुद्धा आहे, सगळं माझं शरीर खा, पण एक करा, माझे डोळे खाऊ नका. का डोळे माझे फोडू नका? कारण त्याच डोळ्यानं मला मरते समयी माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन करायचंय, आणि म्हणून ते डोळे मात्र माझे फोडू नका. मला वाटतं हीच प्रार्थना त्या अभिमन्यूनं देवासमोर करावी. मांडीवर देवाच्या त्याचं डोकं आहे, आणि ते रडणारी छबी पाहिल्याबरोबर अभिमन्यू म्हणतो, देवा का म्हणून रडता देवा? मला तुमचं तो गोड चेहरा, ते गोड हास्य पाहायचंय देवा. तो प्रसन्न तुमचा चेहरा मला पाहत पाहत मरायचंय देवा. असं जेव्हा अभिमन्यूने म्हणावं, त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतो, अभिमन्यू अरे रडू नाही तर काय करू रे सांग. माझ्या बहिणीचा एकुलता एक मुलगा तो आहेस रे. अरे रडणं येणार नाही, नाही तर काय होईल अभिमन्यू? तेव्हा अभिमन्यू हसला, आणि अभिमन्यू म्हणतो, देवा अहो मी मरतो म्हणून जर तुम्ही जर रडत असाल ना देवा, तर अजिबात रडू नका. का बरं? कारण देवा या मृत्यू लोकाचा नियम आहे मरण असणं, आणि माझं मरण याच रणांगणामध्ये यावं हे देवा तुमचीच इच्छा आहे. म्हणून आज मी मरतो, आणि जर मी या रणांगणामध्ये मरू नये अशी जर देवा तुमची इच्छा असती, तर माझ्या आईला जेव्हा तुम्ही चक्रव्यूह भेदाचं ज्ञान देत होता, त्यावेळेला माझ्या आईला तुम्ही झोपूच दिलं नसतं देवा. ज्या अर्थी माझ्या आईला त्यावेळेला तुम्ही झोपू दिलं, त्या अर्थी देवा या चक्रव्यूहाचं भेद मी करावा, आणि मी रणांगणात मरावा ही तुमचीच इच्छा आहे देवा. हे काहीतरी माझं प्रारब्ध असेल की मी तिथं मरावा, म्हणून देवा खेद करू नका. म्हणजे मला सांगायचंय काय, की या मृत्यू लोकामध्ये आपलं मरण हे निश्चित आहे. नुसतं मरण निश्चित आहे असं नाही महाराज, त्या मरणाची वेळही निश्चित आहे, मरणाचा काळही निश्चित आहे, ते कधीही चुकत नाही. आणि म्हणून जे संकट आता या परिवारावर आलं ना, समजून चालायचं, या आपल्या बाळाची संगत आपल्याला तेवढीच दिवस होती. काही मुलं जन्माला येतात ते बापाला त्रास द्यायलाच जन्माला येतात. काही मुलं असे असतात की ते बापाच्या सेवेकरता जन्माला येतात, आणि काही मुलं अशी असतात की ती थोडंच दिवस जगतात, पण सगळ्या परिवाराला मात्र आपल्या प्रेमानं, आपल्या स्वभावानं सर्वांना जिंकून घेतात. म्हणून एक वाक्य सांगू काय, माणूस किती दिवस जगला याही पेक्षा तो कसा जगला याला खूप महत्व आहे. भरमसाठ आयुष्य मिळालं, 100 वर्ष जगला, आणि शेजापाजारी म्हणायचे कधी मरेल कधी मरेल याची वाट पाहतात. काय त्या जगण्याला किंमत आहे महाराज? थोडंच जगावं, पण असं जगावं की पाठीमागच्या लोकांना आपली आठवण कायमस्वरूपी राहिली पाहिजे. एक इतिहासातलं उदाहरण देतो, ऐका. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भगतसिंगांसारखे क्रांतिकारक हजारो पडले महाराज. ऐका, त्या भगतसिंग नावाचे जे क्रांतिकारक आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये पडले, ऐका, त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात पडल्यानंतर भगतसिंग इंग्रजांच्या हाती सापडले. फाशीची शिक्षा भगतसिंगांना सुनावण्यात आली. भगतसिंग फासावरही गेले. पण ऐका, त्यानंतर भारत देश स्वतंत्र झालाय. ती तारीख आहे 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वतंत्र झालो. आबी महाराज एवढं कट केलं तर लय बरं होईल. 15 ऑगस्ट 1947 ला आपण काय झालो? स्वतंत्र झालोय का? हा नाही झालोय का हा प्रश्नच आहे. 350 वर्ष मोगलांनी आपल्याला लुटलं. 350 वर्ष मोगलांनी आपल्यावर राज्य केलं. ते कमी होतं म्हणून 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, आपल्याला लुटलं.
आणि तुम्ही म्हणताय स्वातंत्र्य मिळालं. अहो 350 वर्ष मोगलांनी लुटलं, 150 वर्ष इंग्रजांनी लुटलं, आणि आता स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढारी लुटतायत आणि कुठं स्वातंत्र्य आहे तुम्हाला? चला असू द्या, आपला तो मुद्दा नाही. मला सांगायचं काय, 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भगतसिंगांची आई जिवंत होती. भारत देशातले काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी विचार केलाय का वीरपुत्राची माता आहे, अहो तिचा सन्मान झाला पाहिजे. आणि म्हणून राजस्थानच्या एका शहरामध्ये त्या आईचा सत्कार ठरला. इतिहासात वर्णन आहे, पूर्ण भारत देशातून 70,000 तरुण मुलं त्या आईच्या सत्काराकरता उपस्थित झाले. आणि त्या आईला जे हार घातले गेले, अहो त्या हारांची संख्या आहे 7 ट्रक एवढे मोठे हार त्या आईला घातले गेले. आणि मग त्या मुलांनी आईला प्रार्थना केली, आई एका वीरपुत्राची तुम्ही माता आहात, आमच्याकरता काहीतरी उपदेश म्हणून थोडंसं बोला ना. ती आई थरथर त्या हातानं उभा राहिली, 2च वाक्य बोलली, पण ती काय बोलली ऐका, माझा भगत गेला पण फुकट गेला नाही, माझा भगत देशाकरता गेला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझा भगत मला सोडून गेलाच नाही, तर तुमच्यासारखे हे जमलेले 70,000 भगत मला देऊन गेला म्हणे. याला म्हणायचंय जगणं, याला म्हणावं मरण. नाहीतर तुम्ही आम्ही जन्माला येतोही ढिगानं आणि मरतोही ढिगानं, काय किंमत आहे. पण मेल्यानंतर सुद्धा कीर्ती रूपानं माग शिल्लक राहणं, यालाच खऱ्या अर्थानं मरण म्हणा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, एका मरणानं पुढचे जन्मन पुढचे मरणच संपले पाहिजे आणि उत्तम कीर्ती रूपानं आपण माग शिल्लक राहिलो पाहिजे. यालाच नलगे मरावे म्हणा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, तुका म्हणे एका मरणे. आता याचा अन्वय असा करायचा आहे, मरणे हा शब्द दोन्हीकडेही लावायचा आहे, एक या शब्दालाही लावायचा आहे आणि सरेलाही लावायचा आहे. एका मरणे, मरणेची सरे. एका मरणानं पुढचे जन्म मरण संपले पाहिजे. उत्तम चिवरे कीर्ती मागे, आपली कीर्ती मागे उत्तम शिल्लक राहिली पाहिजे. हो ज्याची कीर्ती माग उत्तम राहिली, हो तो जरी या देहानं गेला तरी सुद्धा तो गेला नाही, हो तो अमरत्वाला प्राप्त झाला. कसा? तुमच्या परिचयाचा दृष्टांत तुम्हाला देतो. एका गावातून मी निघालो होतो. गावातून जात असताना या गावातली कोणीतरी व्यक्ती गेली आहे असं कळालं, म्हणून मी जरा सावकाश चाललो होतो. आणि जाता जाता ज्या घराच्या समोरून निघालो होतो, अहो त्याच घराच्या अंगणामध्ये एक म्हातारी आजी भिंतीला टेकून बसलेली. एवढ्यात तिची सून घरातून बाहेर पडायला लागली. लगेच सासूनं विचारलं, ए सूनबाई कुठं निघालीस? कुठं निघालीस म्हटल्याबरोबर तिनं सांगितलं, अहो गावातला असा असा व्यक्ती गेला, त्याच्या अंत्यविधी करता मी निघाले. असं म्हटल्याबरोबर ती म्हातारी बसल्या जागेवरून म्हटली, बर बर जा जा आणि बघून ये, तो स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय. मला तो धक्काच बसला, स्वर्गात गेला की नरकात गेला हे सुनेला कसं कळतंय? अहो इथं कीर्तन करू करू आमचे घसे बसले, पण आम्हाला कळेना कोण स्वर्गात गेला कोण नरकात गेला. ह्या सुनेला कळतं की काय, म्हणून मी तिथे थांबलो. त्या आजीकडे गेलो, म्हटलं आजी काय बोललात सुनेला? आजी म्हटली, सांगितलं स्वर्गात गेला का नरकात बघून ये. मी म्हटलं मग आजी तीच शंका आहे मला, कोण स्वर्गात आणि कोण नरकात तुमच्या सुनेला कळतं की काय? असं म्हटल्याबरोबर त्या म्हातारीनं माझ्याकडं पाहिलं आणि माझ्याकडं पाहून हसली, म्हटली महाराज लय सोपं आहे, कोणाला बी कळतं. अरे कोणालाही कसं कळेल? मी म्हटलं आजी मला नाही कळालं, जरा समजून सांगा. मग ती म्हातारी म्हणायला लागली, महाराज एखादा व्यक्ती गेला आणि त्याच्या अंत्यविधी करता स्मशानात लोक जमले आणि ती लोक जर म्हणत असतील ना, वाईट झालं हो, चांगला मनुष्य गेला बघा, काय मनुष्य होता हा, याच्यासारखा माणूस आमच्या गावात दुसरा कोणी नव्हता हो. गावातलं कोणतंही काम असू द्या, महाराज स्वतः पुढाकार अगोदर घेत असायचा. ज्या बाळानं आपली नोकरी तिकडची गेली, लॉकडाऊनमध्ये घरी आला तर कसून शेती केली. शेती करत असताना
वालचंद नगर सारख्या कंपनीत परत नोकरी धरली आणि हे वैभव उभा करून ठेवलं बघा. दोघा बंधूंनी आतोनात कष्ट करावे आणि हे वैभव उभा करून ठेवावं. बरं गेला तो गेला, जात असताना कोणाला दुखवून गेला नाही. मला आबी महाराज बोलले, महाराज त्याला वाईट म्हणून म्हणणार असा माणूस गावात तरी कोण सापडणार नाही बघा. महाराज कधी कोणाला त्यानं अपशब्द तोंडातून काढला नाही. असं जर गेलेल्या व्यक्ती संबंधानं लोक बोलत असतील ना, लोक म्हणत असतील, अहो या व्यक्तीच्या जाण्यानं या परिवाराचं नाही आमच्या गावाचं नुकसान झालंय महाराज, असं जर लोक बोलत असतील तर समजून चालायचं, अहो तो केवळ या देहानं गेला पण तो निश्चित स्वर्गात गेला, अमर झाला, असं समजून चालावं म्हणे. मी म्हटलं आजी त्या स्वर्गातल्याचं कळालं, ते नरकातल्याचं बी सांगा की. मग आजी म्हटली, महाराज लय सोपं आहे. काय सोपं आहे? उलट करा. मी म्हटलं उलट करा म्हणजे काय करा? एखादा व्यक्ती गेला की त्याच्या अंत्यविधीला जमलेली माणसं या बांधाव 4-5, त्या बाबळीखाली 5-6, या बांधाव 4-5 असे लांब लांब बसून तंबाखू मळता मळता जर म्हणत असतील, बरं झालं. आता सांगूच वय पुढचं सगळं मी, समजून चालायचं म्हणे. नरकात गेला म्हणजे मला वाटतं या मृत्यू लोकामध्ये आपण आलोत तर माणसानं आपलं कर्म असं करावं की त्या कर्माच्या जोरावर उत्तम चिवरे कीर्ती मागे. हिंदीमध्ये एक म्हण आहे बघा, नर करणी करे सो नर का नारायण बन जाय. महाराज याच मृत्यू लोकामध्ये नराला नारायणही बनता येतं आणि नरानं नारायण बनणं मला वाटतं यालाच म्हणायचंय न लगे मरावे. अशा अवस्थेला आपल्याला जाता येतं. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत न लगे मरावे या अवस्थेला जाण्याकरता एक साधना विशेष आहे आणि ती साधना आम्ही कोणती केली? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, वागविला वागविला मुनकंठी माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. वागविला 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 मुनकंठी माझ्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, अहो त्या भगवान परमात्म्याने आम्हालाही न लगे मरावे या अवस्थेवर नेऊन ठेवलं. पण याच्याकरता आम्ही नेमकं काय केलं? महाराज म्हणतायत वागविला मुनकंठी, आम्ही त्याचं नाव कंठात वागवलं. त्याचा परिणाम त्या भगवान परमात्म्याने आम्हाला न लगे मरावे या अवस्थेला नेऊन ठेवलं. ऐसा ठाव दिला देवे, पण न लगे मरावे अवस्थेला नेलं म्हणजे नेमकं कुठं नेऊन ठेवलं? जगद्गुरु तुकोबाराय त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्या चरणात देत आहे. दिला ठाव घरी दिला ठाव, घरी दिला ठाव, घरी दिला ठाव,
वळगी वा माझ्या उपकारा झाले माझ्या उपकारा झाले बोलतायत घरी दिला ठाव अहो त्या भगवान परमात्म्याने आम्हाला नलगे मरावे ऐसा ठाव दिला ऐसा ठाव दिला म्हणजे नेमकं कुठं ठेवलं महाराज सांगतायत घरी दिला ठाव अहो त्यानं त्याच्या घरात आम्हाला राहण्याकरता जागा दिली म्हणजे नेमकं कुठं ज्ञानोबाराय बोलतायत वैकुंठ भुवनी घर गेले आम्हाला त्या घरामध्ये राहण्याकरता जागा दिली म्हणजे घरी दिला ठाव पण आता जरा बारकाईनं ऐका तुमचं गाव कोणतं नाही मला माहितीच आहे पण आपलं विचारावं लागतं म्हणून ऐका तुमचं पिरळे गाव आहे गावात तुमचं घर आहे समजा तुम्हाला वाटलं कीर्तनकारानं कीर्तन बरं केलंय हा आणि पाहुणा बी कीर्तन सुटल्यावर त्याला घरी न्यावा न्याल का नाही सांगा की धडे दिशी आणि मग हो म्हणले म्हणजे आपलं यायला हो सरबत प्यायला ऐका घरी न्याल का असं म्हटल्यावर तुम्ही काय म्हणले नेऊ समजा तुम्ही मला घरामध्ये नेलं आता मला बाकीच्यांनी उत्तर द्या यांनी मला बैठकीत नेऊन बसवलं खुर्चीवर बसवलं तर मी खुर्चीवरच बसू शकतो का उदबा बावळं टाकत अख्ख्या घरात फिरू शकतो हो नाही ना अख्ख्या घरात नाही फिरता येणार त्यांनी जिथं बसवलंय ज्या गुरुवर्यांच्या समोर बसून शिकण्याचा योग आला त्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो खरं तर आज या सेवेकरता मी सर्वांचा नामोनिर्देश केलेला आहे अशी दिव्य दिव्य मंडळी आज इथं उपस्थित राहिली आणि हे काय अट्टहासानं नाही बरं हे सहज घडलेलं आहे एखादं कार्य अट्टहासानं घडवून आणणं वेगळं आता असंच श्राद्ध करतो इतके माणसं आणतो तितकं हे करणं वेगळं आहे देवा अनायासे हे सगळं होणं हे खूप मोठं आहे आणि मला वाटतं हे होण्यामागं हरीचंच काहीतरी पुण्य असेल बघा की त्या हरीच्या पुण्याईनं आमचे नामधारक असणारे आमच्या अण्णा की ज्यांनी विठ्ठल नामजप महाराज एकदा तुम्ही त्यांचा विठ्ठल नामजप यूट्यूबला ऐका मला वाटतं येड्याला सुद्धा समाधी लागल्याशिवाय राहणार नाही महाराज जरा शांत चित्तानं असा नामजप शांत चित्तानं ऐका मग तुम्हाला कळेल मला वाटतं नुसतं त्यांचं ज्ञानोबाराया तुकोबाराया ऐका असं वाटतं की जणू काय असे डुलत ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्या समोर येत आहेत असा प्रत्यक्ष भाव तयार होतो आणि मला वाटतं हे तुमचं भाग्य आहे आणि हरीचीच पुण्याई आहे की त्याच्या श्राद्धाकरता आज पूज्य श्री अण्णांची उपस्थिती आहे वेळ झालेला आहे पण खरं सांगतो मी माझं कीर्तन कधीच लांबवत नाही विचारा गणेश महाराजांना लय झालं 5 मिनिट 12 वाजून 5 मिनिटाला फुलं मी टाकतोच पण पुढचं वाक्य ऐका शास्त्रानं पितरांकरताची वेळ दिलेली आहे 12 ते 12:15 ही पितरांकरताची वेळ 1:15 12 ते 1:15 ही वेळ पितरांकरता दिलेली आहे त्याच्यामुळं आजच्या दिवस तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा 5 मिनिट फक्त शेवटची चाल अण्णांची ऐका आणि मला वाटतं ती चाल ऐकत ऐकत सर्वांनी हात जोडून देवाला प्रार्थना करा की अण्णांचे स्वर जितके पवित्र आहेत ना तेवढ्या पवित्रतेनं आपण सर्वांनी प्रार्थना करा की देवा तू आमच्या हरीला लवकर नेलस पण देवा तुझ्या चरणाजवळ मात्र त्याला अंतर देऊ नकोस एवढीच प्रार्थना सर्वांनी याच चालीच्या रूपातून करायची आहे पूज्य श्री अण्णांना विनंती आहे तुका म्हणे एक ठाई तुका म्हणे एक ठाई ठाई तुका म्हणे एक तुका म्हणे एक ठाई म्हणे एक
माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझे तुझे नाही थोडा इको दे ना त्याला. केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वागविला हुण कंठी वागविला वागविला हो वागविला हो वागविला वागविला हुण कंठी वागविला 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 मूणकंठी वागविला 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 मूनकंठी कंठी वागविला 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 मूनकंठी वागविला वागविला मूनकंठी वागविला मूनकंठी वागविला मूनकंठी मूनकंठी वागविला
वागविला वागविला उनकंठी वागविला मूळकंठी क्रियामतीहीन एक मी गा तुझे दीन देवा करावा सांभाळ वारी माझी तळमळ नको माझे ठाई नको माझे ठाई गुण दोष घालू काही देवा करावा सांभाळ वारी माझी तळमळ अपराधाच्या कोटी 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 अपराधाच्या कोटी तुका म्हणे घाला पोटी देवा करावा सांभाळ वारी माझी तळमळ वारी माझी तळमळ वागविला मुनकंठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी रामकृष्णारी झालेली सेवा सर्वांच्याच समर्पित चरणी समर्पित करतो. आलेले पै पाहुणे मंडळी, सर्व आप्तेष्ट मंडळी, त्याचबरोबर हरीचा सर्व मित्र परिवार, गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मी जय विठ्ठल करणार आहे. महाराज 2 मिनिट बोलतील आणि मग आपण पुष्पवृष्टी करणार आहोत. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. अण्णांसाठी आमच्या कदम परिवाराचा कोटी कोटी प्रणाम. अण्णांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि या ठिकाणी अण्णांनी साक्षात भगवान परमात्मा या ठिकाणी तेथे असे देव उभा, दिशे समचरणाची शोभा किंवा जैशी समचरणाची शोभा असं या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी उभा आहेत असं अण्णांनी या ठिकाणी वातावरण केलं. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं अण्णांचं या परिवाराच्या वतीनं रणनिर्देश. या ठिकाणी आपण सर्व भागातून आलेली महाराज मंडळी, मित्रपरिवार, ग्रामस्थ मंडळी, प्रत्येक ह्याच्यावरून आलेली सर्व मंडळी, शैक्षणिक असतील, पारमार्थिक असतील, सामाजिक असतील, अशी सर्व या ठिकाणी आलेली मंडळी यांचं या कदम परिवाराच्या वतीनं रणनिर्देश. गेल्या वर्षी आमच्यातून तरुण असणारा आमचा बंधू श्री हरिभाऊ, आमचा हरी ज्ञानदेव कदम, सगळ्याला मिळून मिसळून वागणारा आणि
एवढं मोठं कष्ट करणारा या परिवारातून गेल्या वर्षी त्याचा थोडासा ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये त्याचं निधन झालं आणि त्याने आम्हाला असं भरपूर दुःख दिलं आणि आज या ठिकाणी त्याचं वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण या निमित्तानं हरिभक्तीपरायण केशव महाराज मुळीक ज्यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ, ज्यांनी 20 वर्ष आळंदीमध्ये राहून अभ्यास करून परमार्थाचं रोप असं मोठं केलं, असे आमचे केशव महाराज मुळीक आणि महाराजांच्या बरोबर आलेले आमचे कुलदीप महाराज, त्यांचंही म्हणजे त्यांनाही वंदन आलेले अण्णा, त्याचप्रमाणे आमचे हनुमंत महाराज, त्यांचं ह्या परिवाराच्या वतीनं यांचं पाऊल या भूमीला लागलं हेच आपलं सर्वांचं भाग्य. आणि आपण सर्व जमलेली मंडळी आता 2 मिनटं या ठिकाणी एक मिनटं आणि आपले गावचे पाटील औदुंबर बुधावले 1 मिनटं श्रद्धांजली वातील आणि त्याच्यानंतर आमच्याच परिवारातील आमचे चुलते श्री रघुनाथजी कदम सर हे 1-2 मिनटं फक्त श्रद्धांजली वातील. आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आमच्या हरिभाऊंचं होतं आहे. अतिशय सालस स्वभावाचा, सुंदर विचाराचा आणि एक निस्पृह व्यक्तिमत्व आज 1 वर्षापूर्वी आमच्यातून हरवलं. हरिभाऊंच्या जाण्यानं खरं तर तारुण्याच्या उंबरट्यावर एखादा तरुण मुलगा घरातून जेव्हा जातो तेव्हा त्या घरातलं दुःख काय असतं त्या घराशिवाय अनेकांना माहीत नसतं. आणि म्हणून हरिभाऊंच्या जाण्यानं केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर सगळ्या गावाला दुःख झालेलं आहे. असं म्हटलं जातं की वासास जीर्णानी यथा विहाय नवानी गृहती नरोपराने तथा शरीराही विहाय जीर्णान्याम ज्ञाती संयाती नवानी देही. जसं शरीर जीर्ण झालं तर आत्मा त्या शरीराचा त्याग करतो. जुनं वस्त्र झालं तर आपण त्याचा त्याग करून नवं वस्त्र धारण करतो. अगदी हरिभाऊ स्मरणसूत्रानं, विचारानं, आठवणीनं, कर्तृत्वानं, चांगल्या स्वभावानं, आपल्या स्मरणसूत्रानं आपल्या सगळ्यांच्या समवेत आहे. त्यांचं जाणं केवळ शरीरानं जाणं जरी असलं तरी आपल्या आठवणीच्या रूपानं ते आपल्या बरोबरच आहेत असं आपण समजूया. आणि त्या कुटुंबाच्या दुःखात आपलं गाव सगळंजण सहभागी आहे अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करून, जीवन हे जर मंदिर असेल तर मृत्यू त्याचा कलश असतो, म्हणून जीवनाच्या मंदिराचा सुशोभित असा कलश खरं तर परमेश्वराकडे जाण्यानं, हरिभाऊच्या जाण्यानं त्यांना प्राप्त झालेलं आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती आणि आनंद प्राप्त करून देवो आणि त्यांच्या कुटुंबाचं दुःख कमी करो अशी या भावना या ठिकाणी व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली त्याला व्यक्त करून या ठिकाणी मी वाणीला विराम देतो, थांबतो. धन्यवाद. आज बरोबर 1 वर्षापूर्वी चतुर्थीच्या दिवशी हरिभाऊचं ॲक्सिडेंटमध्ये दुःखद निधन झालं आणि एक सोज्वळ आणि सालस व्यक्तिमत्व, निरुपद्रवी आणि कर्तृत्ववान असा तरुण आपल्या कुटुंबातून निघून गेला. याचं दुःख या कुटुंबियांनी सहन केलं आणि आज या हरीच्या जाण्याला 1 वर्ष पूर्ण झालं. जिथं कुठं हरीचा आत्मा असेल तो आज निश्चितपणानं अतिशय आनंदात असेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी कर्दनवाडी म्हणजे लासुर्णे या परिसरातील केशव महाराज मुळीक, म्हणजे मी ज्या शाळेत होतो, हायस्कूलला होतो, तिथला आमचा विद्यार्थी 5वी पासूनचा. आता विद्यार्थी तो ज्ञानानं या भागात लासुर्णे परिसरात आणि
आळंदीमधील 20 वर्षाचा अनुभव संपन्न करून विविध भागामध्ये आपलं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करीत आहे असे हे केशव महाराज आपल्या या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि त्यांच्याबरोबर इतर सर्व मंडळी, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, भजनी मंडळ असेल, आजच्या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला, ते उपस्थित राहिले त्याबद्दल आमच्या कदम कुटुंबियामार्फत सर्वांचे ऋणनिर्देश आणि त्यांना सर्वांना धन्यवाद देऊ. आज हरीला जाऊन वर्ष झालं त्याबद्दल हरीच्या आत्म्यास चिरशांती लाभावी. हरी जरी देहानं आपल्यापासून गेला असला तरी तो मनानं आणि त्याच्या कार्यानं तो निश्चितपणे अजरामर राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देऊन माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.